मित्रांनो, मराठवाडा केसरी मैदानात आहे आपण आणि एक वासरू ज्या दावणीचं आहे तो आहे मोठा डायमंड आणि ज्याची खरेदी एक चांगल्या मोठ्या बैलगाडा मालकाने आणि एक दिलदार मनाच्या दिलदार राजा माणसाने केली, ते म्हणजे विनायक शेठ देशमुख यांची खरेदी असणारा डायमंड. त्याच दावणीचा छोटा डायमंड तयार होतो आहे आणि आज मराठवाडा केसरी मैदानात डायमंड कुठेतरी गटपात झाला. नमस्ते. नमस्ते भैया, कितव्या गटात होती गाडी? 19 मध्ये गटपात झाला. कोणाच्या गळ्यात पडला? रॉकीच्या. रॉकी. कुठला रॉकी? हे चौफुलीचा. बरं, कितवं मैदान? 3 फेऱ्याचं पहिलंच मैदान. हो. म्हणूनच मुलाखत करतोय, कारण वासराला गती लागली, वासरू गटपात झालं. हो. पण कुठंतरी कमी जास्त होतं तुमच्या डोक्यात किंवा 3 फेऱ्याच्या मैदानात पळवा की नाही, काय कारण? आपण सेकंडचे मैदान करतो बघतो, तर त्याच्यामुळे आपलं सेकंडलाच ज्यादा राहतं म्हणजे आपण ज्यादा करून प्रयत्न सगळे सेकंडला राहतो. सेकंडच्या पाठात. हो. पण वासरू चांगल्या पद्धतीने पळाला आज 3 फेऱ्याच्या मैदानात, म्हणजे तिथं पण कमी नाही दाखवलं ते. नाही चांगला वासरू पळाला. पहिलीच वेळ आहे त्याची, पण वासरू चांगला पळाला. काय सांगाल, मोठ्या डायमंडची जागा धरतंय कुठं? असं तर धरा धरील. कुठल्या खांदी पळाला आज? हा उजीला. आणि असं दोन्ही खांदी? दोन्ही साईडनी पळवलं तुम्ही याच्या अगोदर? हो. बरं, किती जाते आता? आदत आहे. आदत वासरू. आणि दुसरा कोण होता त्यात? रॉकी होता. बरं, तो किती जाते? तो चौसा आहे. आहे. कसं नियोजन लागलं मग? ते आमचे असद भैया पठाण त्यांच्याकडून नियोजन लागलं. ते आपलं नियोजन तेच बघताय. बरं, वासराची मुलाखत राहिली होती मागं गोट्यावर. घरी आता किती वासर, किती बैल आहे? आता 2 आहे घरी. 2 आहे. अजून एक कॅप्टन आणि एक शॉटगन हरणे. ते कशात पळतो? सेकंदात पळते. सेकंदावर जास्त फोकस आहे. सेकंदात बक्षिसं कमी राहतात, पण नेमकं का एवढा फोकस सेकंदवर? कारण इकडं बघितलं, डायमंड आज ज्या पद्धतीने पळतोय, प्रसिद्धीत आहे, एका चांगल्या दावणीला गेला, आणि तरी देखील तुम्ही कुठंतरी रस दाखवत नाही 3 फेऱ्याच्या मैदानात. काय कारण? ते आवड नाही. तुम्हाला आवड निर्माण होण्यासाठी काय करावं लागेल नेमकं? आता बैल पळाला, आता आवड येईन तयार होईल. आता लक्षात आलं, आज स्वतः घडवलेला बैल हा आणि 3 फेऱ्याच्या मैदानात पळाला आणि चांगली गती लागली. वासराने चांगली गती केली. अजून पहिलाच मैदान आहे. वासरू काही वयान ज्यादा नाही. 14-15 महिन्याचं वासरू. सेकंद पटाला कसं आहे, ते 250 ते 300 फूट पळावं लागतं. नाही, 500 ते 600 फूट पळावं. 500-600 फूट पळावं लागतं. हा, रनिंग गती. हां. आणि इथं जवळपास 1000 फूट. हो. काय आलं? इथं जवळपास 1000 फूट पळाला. हो. काय वाटतं मैदानाविषयी आजच्या? कारण की पाऊस ज्या पद्धतीने सुरू होता याच्यामुळं मैदान थोडंसं हे झालं, पण मैदान एक नंबर मैदान आहे. मैदान आता पट्टी बी चांगली आहे आणि नियोजन बी चांगलं आहे मैदानाचं. चालतं. शुभेच्छा राहतील सेमीसाठी. आणि एक चांगलं वासरू, चांगले बैल कुठंतरी घडवता तुम्ही. नेहमी मी उल्लेख करत असतो की पळशीच्या मातीत काहीतरी रग आहे आणि चांगले बैल ती पळशी गाव त्या ठिकाणी तयार करतं, बैल घडवतं. आणि डायमंड, मोठा डायमंड, एक मोठी कारकीर्द राहिलेली डायमंडची. आणि आता त्याच्या पावलावर पाऊल कुठेतरी छोटा डायमंड हा ठेवतोय असं म्हणावं लागेल. हो. आणि आज 3 फेऱ्याच्या मैदानात त्याने सिद्ध करून दाखवलं. शुभेच्छा असतील. धन्यवाद.